भाद्रा ग बसती र. नांदा यायचं आहे म्हणून ग बसती या. नाहीतर आता काय सांगून काय नाही, नवरा आहे म्हणून खपवून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी दुसरा जर कोण असता का नाही, दुसरा उभा फाडला असता, उभा उभा. नांदायची गरज आहे म्हणून मी बी ग बसती या. पण एवढं बी वाईट वांगाळ बोलू नको, ताल सोडू नको. हां, मी बी माणूस आहे, काय गावातलं कुत्रं नाही मी बी. मला बी राग येतो या, मला बी हे आहे, इज्जत आहे मला बी जरा. तोंडाला येईल ती बोलतोय वैर. हां, म्हणूनच रेकॉर्ड करून ठेवलंय बघ तुझं आजचं उद्या यूट्यूबवर टाकायला. ह्या गुणाचं आहे म्हणूनच. हां, मी वाट बघते या. असू दे जाऊ दे, असू दे जाऊ दे. थोड्यात मिटत असलं तर कशाला उगं वाढवाय, कशाला उगं वाढवाय. एवढा अंत बघायचा नसतो माणसाचा. थोडा विचार कर. 2 लेकरं आहे ते. हां, विचार करूनच म्हणून मी ग बसली या. मला विचार येतोय म्हणूनच ग बसली या. हां, काय बी बोलायचं, काय बी बोलायचं. काय तू लायसन काढली वय एकट्यानं काय बी बोलायला? हां, नवरा आहेच की यार. नवरा असा म्हणतो वय बायकोला माझा गू खातीच. हां, असंच म्हणते का दुसऱ्याचं नवरं? मग उठून रातचं तोंडावर थुकतो या. काय आता तुला नवरा म्हणाव का काय म्हणाव? हां, काय यार, अशी माया राहत असते बायकोला असं सळल्यावर? अशी माया राहते काय बायकोला असं सळल्यावर? तुझी माझ्यावरून माझी तुझ्यावर अशी माया राहते काय? बचकीनं उठून थुकतोय तोंडावर म्हणल्यावर तुला काय बोलाय पाहिजे? अरे मी बी माणूस आहे र, जनावर नव्हत. मला बी राग आहे, मला बी तोंड आहे शिव्या द्यायला, माझं बी शिरेर आहे तुला बोलायला. असं नसतंय करायचं, असं वागायचं नसतंय. दारू पितोय, दारू पितोय. जगात कोण दारू पित नाही? सगळी दारू पिते. 15-16 वर्षाचं बी पोरगं दारू पित आहे. असं 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 पिऊन असं धिंगाणा करत येते काय? सगळ्या घरात एवढा टी व्ही होता बरं का, एवढा मोठा. हे जे एवढा लावलाय का ना, एवढा टी व्ही होता. एवढा टी व्ही फोडलाय घरातला. चकाचूर केलाय. संसार परपंचाचं उद्ध्वस्त करून ठेवलंय. नका बोटाशी संसार परपंच केलेला तो वाटोळं करून ठेवलंय. नुसता धिंगाणा धिंगाणा, राडा राडा घातलाय. काय तुला बोलायचं काय नाही. लय 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 तो सोड घेतलाच, लय सोड घेतला, लय 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 प्रमाणाच्या बाहेरचा सोड घेतला. नको 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 जीवन झालंय, नको नको. तुझ्या दारूसाठी वाटतं या मी हिच्या संग एवढा चांगला राहिलोय, एवढा चांगला वागलोय. मला आता आईश करायची आहे. पण जेव्हा चांगला राहत होता तेव्हा चांगलं झालं का नाही? काय मन घरात घेतले नाही, कुठली गोष्ट घेतली नाही मला सांग. हां, हे गळ्यातलं आहे का नाही, हे गळ्यातलं मी भटीवर इटा थापून घेतलेला आहे. हे तुझ्या पैशाचं माझ्या गळ्यातलं नाही. हे कानातलं आहे ते तुझ्या पैशाचं नाही. आणि तुला चांगलंच माहिती आहे इटा थापून घेतलंय का नाही घेतलंय ते. तेवढंच माझ्यापाशी मी 2009 मध्ये इटा थापलेल्या 22-23 हजाराच्या. तेवढ्याचं बघा हे डाग मी एवढंच घेतलेलं. हे कानातलं आणि हे गळ्यातलं काय त्याचं माझ्यापाशी आहे. एवढा मी ह्याचा संसार परपंच करून दाखवला. मोठी गाडी घेतली, बारकी गाडी घेतली, 6 लाखाची जागा घेतली, संसार परपंच घेतला. जे नाही ते सगळं संसार परपंच डबल डबल घेतलं. अजून कसा तुझा संसार परपंच करायचा होता? कसा संसार परपंच करायचा? नीट वागत होता, राहत होता, तेव्हा संसार परपंच चांगला झाला का नाही? मला आता एवढे बारके लेकर राहते तो मला येळ आणली का नाही? घर सोडायचे, लोकाच्या दारात जाऊन तुकडं मागायची येळ आणलीच का नाही? तुझ्या दारूसाठी मी कुठवर सण करायचं? लेकरांचा तू अपघात करशील. माझं काय बी होऊ दे, मला मरणाची पर्वा नाही. मला मरणाची पर्वा नाही. मला आजचं उद्या मेलं तर काय नाही. पण ही लेकरं मी आता कसं आहे काय म्हणते ते नाही तसं लहान आहेत र. ही लेकरं कशी आहेत, लहान आहेत. अजून ह्याने जग दुनियासुद्धा नीट बघितली नाही. मी बघितलंय सगळं. माझं होऊ दे काय व्हायचं आहे ते. पण ह्या लेकरांना धोका हो नाही म्हणून मी घर सोडलंय. तुझ्या भ्यानं त्या दिवशी जे तू रूप केलं का नाही होम थिएटर फोडताना, असलं भयानक हे कुणी रे बघितलं नाही ते रूप तुझं. मी माझ्या लेकरांनी बघितलंय म्हणून मी घर सोडले. जगदुनियाला काही माहिती नाही कशासाठी गेली, काय गेली, घरातनं गेली.
आणि मी तुझं काही आणलं नाही. सगळा संसार परपंच सगळं तुझ्यापाशी आहे. त्या गाड्या घोड्या तुझ्यापाशी आहे, त्या तुझा सगळा संसार परपंच तुझ्यापाशी आहे, सगळं तुझ्यापाशी आहे. मी काय आणलंय तुझं? काय आणलंय तुझं मी सांग. काय घेतलंय तुझं? काय घेतलंय? हाय तर तुझं 30,000 रुपये माझ्या नावावर. ते बी म्या कष्ट तुझ्या बराबरीनं केलंय. हॉटेलचं तुझ्या बराबरीनं म्हणण्यापेक्षा म्या भादरणीनं केलंय. तू काय कांदा लसूण काय कोथिंबीर अद्रक लसूण हे असलं निवडत बसला नव्हता. मी वडापाव तळून मी कमावले, तर तू नाही तर कमावलं. तू कमावलं नाही तर मी कमावले. ते मी करत होते कष्ट. म्या कष्ट करून कमावले. ते तू काय करत होता? नुसता पसरत होता, नुसता झोपत होता. दारूच्या नेशात तो नुसता झोपत होता. तो नुसता दारूच्या नेशात झोपत होता. ते त्या पैशावर सुद्धा तुझा काय अधिकार नाही. बरं जरी हाय म्हणतोय ना तुझा अधिकार, मी 1 रुपया खर्चला नाही. जे मला बाळातपणा तर सरकारी दवाखान्यात डिलिव्हरीत 6,000 रुपये मिळलं होतं का नाही, ती मी घेऊन आली. लेकरं कुणाच्या तोंडाकडे बघायला हवं? लेकरांना कुणा मागू का? असं भीक भीक बी मागते. माझ्या लेकरांसाठी मी भीक बी मागते. पण कशी मागते? आता तुझं माझं नातं जर तुटत असलं आणि तुटलं तर मग मला भीक मागायची येळ येते. भीक मागू दे बाबा. भीक मागून लेकरं अशी जगावलेली बरी, खरंच जगावलेली बरी. पण तुझा त्रास लय जगाच्या दुनियाच्या वेगळाच आहे. लय त्रास तुझा जग दुनियाच्या वेगळा. नको नको, तू मला लय वैतागून घालवलं. नको 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 झालंय. नको नको झालंय. दीदीला लय गरम व्हायला लागलं या. लाईट गेली, फॅन नाही. ती लय छडछड करायला लागली. आता तिला जरा इथं बाहेर घेऊन जाते वाऱ्याला. लय गारवा गरम लय व्हायला लागले. तिला जरा पाणी घेऊन. काय गं बाय पाणी देऊ? चल पापा देते. चला सगळ्यांना बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.